नमस्कार मित्रांनो, पुणे SRPF गट क्रमांक 2च्या प्रश्नपत्रिकेतील पुढचा प्रश्न होता। गेल्या वर्षी पुणे शहरामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात सरासरी 54 सेंटीमीटर पाऊस पडला। पुढच्या सप्टेंबर, ऑक्टोबर या 2 महिन्यात सरासरी 45 सेंटीमीटर पाऊस पडला। तर गेल्या वर्षी पुणे शहरामध्ये वरीलप्रमाणे पडलेल्या पावसाची मासिक सरासरी किती सेंटीमीटर असणार आहे? कसा सोडवणार? तर बघा, जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे किती महिने झाले? 3 महिने। 3 महिन्यामध्ये सरासरी 54 सेंटीमीटर पाऊस पडला आहे। म्हणजे एका महिन्यामध्ये 54 सेंटीमीटर, याप्रमाणे 3 महिन्यांची एकूण पावसाचं बेरीज किती असणार आहे बरं? तर 54 गुणिले 3 केलं 4 त्रिक 12, हातच्याला 1, 3 पाचे 15 आणि 1 16 म्हणजे 162 सेंटीमीटर पाऊस झाला असेल पहिल्या 3 महिन्यात, जून, जुलै आणि ऑगस्ट। पुढच्या 2 महिन्यात काय सांगितलं? पुढच्या 2 महिन्यात सरासरी 45 सेंटीमीटर पाऊस पडला आहे। म्हणजे एकूण किती सेंटीमीटर पाऊस पडला? तर 45 दुने 90 सेंटीमीटर पाऊस पडला आहे। आता काय? तर पुणे शहरात वरीलप्रमाणे पडलेल्या पावसाची मासिक सरासरी। मग एकूण किती महिन्यांचा पाऊस दिला आहे? तर 5 महिन्यांचा। तर आपल्याला त्यांची सरासरी काढायची असेल तर कसं निघणार? तर एकूण महिने किती आहेत? 5 महिने। त्या 5 महिन्यामध्ये किती झाला? 2 आणि 0 2, 16 आणि 9 झाले किती? 25 म्हणजे 252 सेंटीमीटर पाऊस पडला आहे। मग त्याची सरासरी किती असणार? तर सरासरी काढण्यासाठी बघा मित्रांनो, सरासरी काढायची असेल तर एकूण पाऊस किती? 252 भागीला काय करणार? 5 करणार। मग भागीला 5 केलं, 5 महिने आहेत की नाही, 5 महिन्यांची बेरीज आहे 252 सेंटीमीटर। मग 5 ने भाग दिला, 5 × 25, ठीक आहे। 2ला भाग जाणार नाही, 5 0 0, ओके। 2 उरतील, घेतला 0, दिला पॉईंट किती? 5 चोक 20 म्हणजे 50.4 सेंटीमीटर एवढा पाऊस पडणार। कुठे दिसते 50.4? पर्याय क्रमांक डी मध्ये, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढील संख्या ओळखायची आहे। काय सांगितलंय? पुढील संख्या कोणती आहे? मग आता 9, 31, 73, 141, ओके। आता याची पुढची कोणती? मग कशी काढणार आहे मित्रांनो? तर बघा काय दिसतंय, 9 कशी आहे ते बघायचं। 9 ही संख्या कशी आहे, कशा पद्धतीने तयार झाली? तर 9च्या जवळची वर्गसंख्या घनसंख्या बघायची। इथे काय संबंध दिसतो या संख्या मालिकेमध्ये? तर बघा 9 आहे, 9 कसं आहे? तर 9च्या जवळची घनसंख्या आहे 8, 8 अधिक 1 आहे। 8 कोणाचं? 8 अधिक 1, समजते? 8 अधिक 1 9 असतो, ओके। 31 कशी फोड केली आपण? तर 31च्या जवळची घनसंख्या कोणती? 27, 27 अधिक किती? 4, 73, 73च्या जवळची काय दिसते आपल्याला घनसंख्या? कोणती आहे? 64, 64 घन आहे, प्लस किती? 9, 141 काय दिसते? 141च्या जवळची घनसंख्या 125, 125 मध्ये किती? 16। मग आता इथे काय दिसते? थोडं निरीक्षण केल्यावरती बघा, संख्या मालिकेवर एक मजेदार प्रश्न होता। 9, 31, 73, 141 या संख्या मालिकेतील पुढचं पद कोणतं? असं होतं। तर या संख्या ज्या आहेत या संख्यांचं निरीक्षण केल्यावरती त्यांचा संबंध या वर्ग आणि घनसंख्येशी संबंधित दिसला, ओके। जवळचं घनसंख्या बघा, प्रत्येकाच्या जवळच्या घनसंख्येमध्ये पुढे काय दिसत आहेत? वर्गसंख्या ॲड केलेल्या दिसत आहेत। 8 कोणाचा वर्ग आहे? 8 तुमचा 2चा घन आहे, 8 2चा घन आणि 1चा वर्ग दिसतोय, ठीक आहे। 27 3चा घन आहे आणि 4 2चा वर्ग आहे। 64 4चा घन आहे, 9 3चा वर्ग आहे। 125 हा 5चा घन आहे आणि 16 हा 4चा वर्ग आहे। येतंय का? मग मला सांगा पुढची संख्या कशी असणार आहे मित्रांनो? तर इथे बघा 2 3 4 5 क्रमवार संख्यांचे घन आहेत। मग पुढच्या संख्येमध्ये कोणाचा घन असला पाहिजे? 6चा घन अधिक 1 2 3 4 यांचे वर्ग आहेत। मग पुढचं कोणाचा वर्ग? 5चा वर्ग, ठीक आहे। मग 5चा वर्ग किती रे मित्रांनो? 25 आणि 6चा घन 216 यांची बेरीज केली तर 6 आणि 5 11, हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि हा 2 आहे तसा घेतला तर 241 पुढची संख्या असणार। कुठे दिसते? पर्याय क्रमांक डी मध्ये, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया। कसा बघा पुढचा प्रश्न, 1 ते 50 संख्यांची सरासरी आणि 1 ते 30 संख्यांची सरासरी यातील फरक किती असणार आहे? ठीक आहे। मग मला सांगा,
आता सरासरी काढतो कशी, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग आता या सर्व संख्यांची बेरीज शोधत बसणार का? मग त्या बेरजेवरनं सरासरी काढणार आणि मग त्यांचा फरक शोधत बसायचा का? नाही. तर इथं बघा काय दिसतंय, क्रमवार संख्या आहेत. क्रमवार संख्यांची सरासरी कशी असते, एक तर 50 संख्यांची सरासरी. तर काय सरासरी काढतो कशी क्रमवार संख्यांची, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2. ही झाली एक तर 50 संख्यांची सरासरी. समजतंय? आता 1 ते 30 संख्यांची सरासरी कशी काढणार, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 करणार. आता 1 तर 50 संख्यांची सरासरी आणि 1 तर 30 संख्यांची सरासरी यातील फरक म्हणजे काय, वजाबाकी. समजतंय सर्वांना? मग मला सांगा, यांची सरासरी 50 आणि अधिक 1 झाली किती, 51 भागिला 2. ही एवढी सरासरी पहिल्या 50 संख्यांची, वजा 30 आणि 1 झाली किती, 31. 31 भागिला 2 ही काय झाली, 1 तर 30 संख्यांची सरासरी. आता पुढे काढत बसण्यापेक्षा काय दिसतंय, व्यवहारी अपूर्णांकांची वजाबाकी आहे ज्याच्यात छेद समान आहे. छेद समान असेल तर अंशांची वजाबाकी करतो. 51 मधून 31 गेले 20. 20 भागिले छेद कॉमन घेतला 2, तर 20 भागिले 2 केलं तर बेद आहे 20, म्हणजे 10 हा फरक असणार. ठीक आहे, तुम्ही सरासरी काढा, काही करा, तरीही शेवटी 10 एवढाच फरक असणार. पर्याय क्रमांक काय दिसतंय, ए हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. ₹4,000 9% दराने, ₹3,000 10% दराने आणि ₹5,000 रक्कम काय आहे, 12% दराने गुंतवली. ठीक आहे. हां, काय सांगितलं, एकापेक्षा एक मजेदार प्रश्न दिसतात आपल्याला पुणे SRPF गट क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा कसा आहे, ₹4,000 9% दराने, ₹3,000 10% दराने आणि ₹5,000 12% दराने एकाच वेळी गुंतवले आहेत. किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. आणि मग त्याचं एकूण व्याजाचं उत्पन्न किती असणार आहे असं विचारलं आहे. आता कसं करणार आहे मित्रांनो, तर बघा एक समजून घ्या. आता व्याज काढतो कसं, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिला 100 करतो. आता या सर्व ठिकाणी कसं आहे, काळ समान आहे. मग काय करायचं, मुद्दल दर एवढंच बघायचं. मुद्दल किती रे, 4,000. 4,000 गुणिले काय करायचं, 9. 4,000 गुणिले 9, आता इथे भागिला 100 तुम्ही करू शकताय. ठीक आहे, अधिक 3,000 गुणिले काय, 10. 3,000 गुणिले 10 भागिला किती, 100. ओके, अधिक 5,000 गुणिले 12 भागिला 100. आता या सर्वच ठिकाणी काय असणार, इथं पण 2 वर्ष, इथेही 2 वर्ष, इथेही 2 वर्ष. म्हणून आपण सरळपणे कॉमन आपण गुणिले 2 करू शकतोय. समजतंय की नाही, काळ जो आहे तो प्रत्येक ठिकाणी समान आहे. इथे 100 देखील बाहेर काढू शकतोय, परंतु आता समजण्यासाठी आपण असं लिहिलं आहे. ठीक आहे, मग मला सांगा काय दिसतंय, नमचोक 36,000 भागिले किती, 100 अधिक किती, 30,000. बरोबर आहे की नाही, 30,000 भागिले 100 अधिक 12 पंचे 60. 60,000 काय दिसतंय, 60,000 भागिले 100. ओके, आता आपण इथे काम करूया, अंश आणि छेदातले 0 कट करून टाकूया. हे 2 0 कट झाले, 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 2 0 कट झाले. उरतं काय, 600, 300 आणि 360. मग त्यांची बेरीज केली, 600 आणि 300 900, 900 आणि 300 1200, 1200 आणि हे 60, 1260. ठीक आहे, आणि गुणिले काय मित्रांनो, 2. मग 1260ला गुणिला 2 केलं तर काय येईल, 0 0, 6 2 12, हातच्याला 1, 12 2 24 आणि 1 25. म्हणजे 1260ची दुप्पट किती आली, 2520. 2520 रुपये एकूण व्याजाची रक्कम मिळणार. कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक सी मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 4चा घन भागिले 2चा 0वा घात दिसतोय. प्रश्न सोपा आहे, परंतु तरी देखील बऱ्याच जणांनी बघा इथेच उत्तर कोणीतरी चुकूनच टाकलेलं दिसतंय. कसं, तर बघा 4चा घन, 4चा घन कितवा असतो रे मित्रांनो, 4चा घन किती असतो, तर 4चा घन 64. 64 भागिले किती आहे रे,
2चा शून्यवा घात. मग 2चा शून्यवा घाताची किंमत किती असते? 2 असते का? नाही, 1. याने 2 घेतले म्हणून 32 उत्तर काढून टाकलं. 2च्या शून्यवा घाताची किंमत 1 असते. 2चा कोणत्याही संख्येचा शून्यवा घात हा 1 असतो. मग 64 भागिले 1 केलं तर 64 उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 7.4 गुणिले 10चा चौथावा घात बरोबर किती असणार? पर्याय दिलेले आहेत. आता या पर्यायामध्ये काय पर्याय क्रमांक डी जो आहे त्याचा काही संबंध नाही, कारण की तिथे 7.4ला गुणायचं आहे म्हणून उत्तरामध्ये 7.4 म्हणजे 74 दिसलंच पाहिजे, म्हणून 5,476 तर कोणत्याही पद्धतीने येणार नाही. मग यापैकी कोणतं उत्तर असणार? तर बघा 7.4 गुणिले 10च्या चौथ्या घाताची किंमत किती असते मित्रांनो? तर 10चा चौथा घात म्हणजे काय? एकावर 4 शून्य द्यायचे. सरळपणे जेवढा घात असणार आहे तेवढे शून्य देऊन टाकायचे. येते लक्षात? कसं समजून घ्या. बघा 10च्या पहिल्या घाताची किंमत 10च असते. 10चा दुसरा घात म्हणजे 10चा वर्ग किती असतो? 100. म्हणजे काय दिसतंय? एक घात असेल तर एकावर 1 शून्य दिसतोय. दुसरा घात असेल तर 2 शून्य दिसत आहेत. म्हणून चौथा घात असेल तर सरळपणे एकाला 4 शून्य दिले. ठीक आहे. आता बघा 7.4ला 10,000ने गुणायचं आहे. मग काय होईल? पॉईंटचा विचार न करता गुणाकार केला तर काय दिसतंय? 74 एक 74 आणि हे 4 शून्य दिले. ठीक आहे. आता पॉईंट कुठं जाणार? तर एका घरानंतर पॉईंट दिसतोय की नाही, म्हणून तो एक घरानंतर पॉईंट दिला तर 74,000.0 म्हणजे 74,000 एवढं उत्तर पाहिजे, जे पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. काय आहे? 5,625चं वर्गमूळ बरोबर 3 गुणिले प्रश्नचिन्ह. म्हणजे 3 गुणिले प्रश्नचिन्ह म्हणजे काय? तिथं एक्स मानूया. तर 3ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 56च्या वर्गमूळा एवढं उत्तर येणार? मग 56चं वर्गमूळ किती? तर आपलं वर्गमूळ प्रकरण बघितलं असेल तर सहज उत्तर देणार. 25 शेवटी असेल तर त्याचं काय? सरळपणे 5 आणि आता 56वरून काय? 7×8=56 म्हणजे 7. 75चा वर्ग 5,625 आहे. आता हे 75 काय आहे? 75 एक्सला 3ने गुणल्यावर आहे. मग मला सांगा कोणत्या संख्येला 3ने गुणल्यावर 75 उत्तर येईल? तर 25×3=75 येते लक्षात. म्हणून एक्स बरोबर 25 असला पाहिजे. पर्याय क्रमांक ए आपलं अगदी बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय दिसतंय आता इथे? पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आहे. काय सांगितलंय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना इथे आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करायचं का? नाही. तर इथे लक्षात ठेवायचं. काय करायचं? पूर्णांकाची वेगळी बेरीज वजाबाकी करून टाकायची. मग काय येणार? पूर्णांक कोणकोणते आहेत? 4+2 - 3 आणि व्यवहारी अपूर्णांकांची वेगळी बेरीज वजाबाकी. मग काय आहे? 5/7 + 3/7 - 5/7. ठीक आहे. आता पूर्णांकांची बेरीज 4 आणि 2 6, 6तनं 2 गेले किती झाले? 6तनं 3 गेले 3. पूर्णांक किती झाले? 3. आता अपूर्णांकामध्ये काय दिसते बघा? 5/7 धन 5/7 ऋण 5/7 काय होणार? हे कट होणार. उरतं काय? फक्त 3/7. म्हणून 3.3/7 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. आणखी दुसऱ्या पद्धतीने बघा, छेद समान आहे म्हणून अंशांची बेरीज वजाबाकी केली. 5 आणि 3 8, 8तनं 5 गेले तरीही 3/7. कुठूनही जा तरीही 3/7 उत्तर येणार. पूर्णांकाची बेरीज वजाबाकी 3 आणि अपूर्णांकाची 3/7 म्हणजे उत्तर 3.3/7. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मीना ही लीनापेक्षा काय आहे? उंच आहे. टीना ही मीनापेक्षा उंच आहे. सीता ही टीनापेक्षा उंच आणि गीता ही सर्वात बुटकी आहे. तर उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण असणार आहे? प्रश्न मजेदार आहे. मांडणी करा. मांडणी केली उत्तर निघणार. कसं बघा? मीना ही लीनापेक्षा, मग अगोदर लीना लिहिलं. लीनापेक्षा मीना कशी आहे? उंच आहे. ओके. पुढे काय दिलंय? टीना ही मीनापेक्षा उंच आहे. टीना ही मीनापेक्षा उंच आहे लिहिलं वरती. आता काय सांगितलं?
सीता ही टीनापेक्षा उंच, म्हणजे सीता आणखी पुन्हा टीनापेक्षा उंच लिहिलं वरती. आता गीता ही सर्वात बुटकी, म्हणजे कुठं लिहूया गीताला? खाली. गीता ही सर्वात बुटकी आहे. तर या उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण असणार आहे? तर मध्यभागी कोण दिसते मित्रांनो? बघा, साधं सरळ आहे, सर्वात उंच सीता आहे, 2 नंबर टीना आहे, मीनाचा 3रा क्रमांक आहे, 4था लीना आणि सर्वात बुटकी गीता आहे. म्हणजे मध्यभागी ही मीना आपल्याला दिसते की नाही? म्हणून पर्याय कुठे दिसतंय? मीनाचा पर्याय क्रमांक ए मध्ये. ओके. पुढचा प्रश्न. शेजारच्या पुरुषाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचं त्या पुरुषाशी नाते काय असणार आहे? ओके. बघा, या वाक्याचं काय समजतं दिसतं मित्रांनो? त्याची बायको जी आहे, त्याची बायको, जो पुरुष आहे, ज्याचा परिचय करून देताना जो पुरुष आहे, त्या पुरुषाचा परिचय करून देताना त्याची बायको, ओके, त्याची बायको जी आहे, माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे विचार करून बघा, माझ्या आईची म्हणजे तिच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे स्वतःच आली की नाही? मग ती स्वतः कोण आहे? त्या पुरुषाची कोण असणार आहे? पत्नी असणार. समजतंय की नाही? म्हणून त्या स्त्रीचं त्या पुरुषाशी काय नातं असणार? तर साधं सरळ आहे, पत्नीच असलं पाहिजे. त्याची पत्नी जी आहे ती तिच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे स्वतःच. ओके. म्हणून पर्याय क्रमांक बी, पत्नी आपलं उत्तर असणार आहे. अशोकच्या 11 वर्षापूर्वी वय 21 होते, तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होणार आहे? 11 वर्षापूर्वी 21 होतं, म्हणजे आज किती असणार आहे मित्रांनो? तर आज 11ने वाढलं ना, 21 मध्ये 11 प्लस केले तर आज किती झालं? 32. आज 32 आहे. मग किती वर्षांनी 50 वर्ष होणार? तर 32 मध्ये किती मिळवल्यावर 50 होणार एवढंच सांगायचं. तर 32 मध्ये दिसतंय 18 मिळवल्यावर 50 उत्तर येणार, म्हणजे अजून 18 वर्ष लागतील. दिसतंय? पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. ओके. पुढचा प्रश्न. घड्याळामध्ये काय दिसतंय? 10:30 वाजलेले आहेत. जर मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवत असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवणार? अगोदर काय करायचं? आपण बाजू वरती उत्तर, खाली दक्षिण, हे पूर्व आणि हे पश्चिम. आता काय सांगितलं? घड्याळामध्ये 10:30 वाजलेले आहेत. 10:30 म्हणजे काय रे मित्रांनो? 10:30 म्हणजे तुमचे घड्याळ जी आहे ती 3, 9, 6, 12. इथे 10:30 म्हणजे मिनिट काटा हा 6वर असणार. हा काय? हा मिनिट काटा. आणि तास काटा जो आहे तो तुमचा 10वर असणार. येते लक्षात? मग मला सांगा आता, हा तास काटा इकडे 10च्या आणि 11च्या मध्ये असणार आहे. आता जर मिनिट काटात दक्षिण दिशा, साधं दिसतंय, मिनिट काटात दक्षिण दिशा म्हणजे हीच दिशा, काही बदल झालेला नाही. तर तास काटा कोणती दिशा? मग तास काटा कोणती दिशा दर्शवते? तर उत्तर आणि पश्चिम या दोन्ही दिशांच्या मधली दिशा. मग दोन्ही दिशांच्या मध्ये कोणती दिशा असते? तर उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य असते. माहिती असलं पाहिजे. कसं? तर उ, ई, पु, अ, द, नै, पवा, हे एवढं लक्षात सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? उ, ई, पु, अद, नै, पवा. याला लक्षात ठेवलं तर आपल्याला सर्व दिशा सांगता येतील. उ, ई, पु म्हणजे काय? उत्तर, ईशान्य, पूर्व. बघा, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, आग्नेयनंतर दक्षिण, दक्षिणनंतर नैऋत्य, नैऋत्यनंतर काय? पश्चिम, पश्चिमनंतर वायव्य. येते लक्षात? पश्चिमनंतर इथे वायव्य ही दिशा असणार. ओके. उत्तर आणि पश्चिम या दिशांच्या मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार. एवढा कोड लक्षात ठेवायचा. उ, ई, पु, अद, नै, पवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय असणार आहे? 36 216 तर 81 बरोबर काय असणार? आता 36 आणि 216चा काय संबंध आहे? 36 काय आहे? 6चा वर्ग आहे. 216 काय आहे? 6चा घन आहे. 6चा वर्ग 6चा घन. दिसतंय? मग 81 काय आहे? 9चा वर्ग. तर इथं काय येणार?
9चा घन असला पाहिजे. पुढची जो संख्या असणार तो ती 9ची घन असल्या पाहिजे. मग 9ची घन संख्या कोणती आहे? 729. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 10 ते 20च्या दरम्यानच्या असणाऱ्या या मूळ संख्यांची बेरीज किती असणार आहे? प्रश्न देखील हा चिल्लर आहे, सर्वांचंच बरोबर उत्तर आलं पाहिजे. 10 ते 20 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या मग कोणत्या त्या? तर 11, 13, 17 आणि 19 या काय आहेत? 10 ते 20 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या. यांची बेरीज केली तर तुम्हाला ती किती भरणार आहे? 60 भरणार आहे. कशी? तर 11, 13, 17, 19 यांचं ॲव्हरेज किती आहे? 15. 15 ॲव्हरेज आहे की नाही? मधली संख्या बरोबर 15 आहे. 15ला एकूण संख्या 4ने गुणलं तर 15 चौक 60 भरणार. चेक करून बघा. 60 तुमची बेरीज येईल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न, 71, 73, 79, 83, 89, 97 वरील गटात न बसणारी संख्या कोणती आहे? आता गटात न बसणारी संख्या काय दिसतात? सर्वच मूळ संख्या आहेत. 71, 73, 79, 83, 89, 97 सगळ्याच मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त अजून इतर कुठलं काय इथे दिसत नाही. सगळ्याच मूळ संख्या आहेत. सम विषम असं सांगू शकत नाही, फरक आपण काही सांगू शकत नाही. म्हणून इथे गटात सगळ्याच बसत आहेत. म्हणून यापैकी नाही हेच उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. माझ्या विचाराने यापैकी नाहीच हेच उत्तर असलं पाहिजे. सगळ्या ज्या तुमच्या गटात बसणाऱ्या संख्या आहेत. आणखी इतर कुठला तर्क असेल तर उत्तर बदलू शकते. बुद्धिमत्तेमध्ये वेगवेगळे तर्क असतात. आपला तर्क इथे सगळ्या मूळ संख्या आहेत, गट सर्व सारखा आहे, म्हणून यापैकी नाही उत्तराकडे आपण जातोय. पुढचा प्रश्न बघूया. दोन संख्यांचा गुणाकार 8439 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता या प्रश्नाचं उत्तर पर्याय बघायचे, उत्तर द्यायचं. आता मला सांगा पर्याय कसं, कोणत्या पर्यायाचा विचार करणार? तर इथे फक्त एवढंच बघायचं, एकक स्थान बघायचं. एकक स्थानाचा अगोदर गुणाकार करायचा. 7 त्रिक किती होणार? 21. म्हणजे उत्तराचं एकक स्थान 1 असणार. इथे उत्तराचं एकक स्थान किती आलं पाहिजे? 9 आलं पाहिजे. म्हणून पहिला पर्याय कट झाला. ठीक आहे. दुसऱ्या पर्याय येऊ शकतोय 3 त्रिक 9. तिसऱ्या पर्यायाकडे गेलो तर 3 7 21 म्हणजे उत्तराचं एकक स्थान 1 असणार. म्हणून या पर्यायाचा देखील विचार करायचा नाही. समजतंय का मित्रांनो? म्हणजे जेव्हा पर्यायाकडनं उत्तराकडे जायचं असतं त्यावेळेस अगोदर पर्याय कट करता आले पाहिजेत. मग आता पुढच्या पर्यायामध्ये गेलो तर 7 7 49 म्हणजे इथं देखील 9 येऊ शकतोय. ओके. मग आता दोन पर्याय आपल्याकडे आहेत. एक 83 आणि 93 आहे आणि दुसरा आहे 87 आणि 97 आहे. मग आता इथे कोणताही एक गुणाकार करून बघायचा. तो गुणाकार उत्तर आलं तर लिहून काढायचं. म्हणजे जरी आलं नाही तरी दुसरी संख्या आपण उत्तर लिहायला मोकळे असणार आहेत. कसं बघा? 3 त्रिक 9. ओके. 8 त्रिक 24. एक घर सोडलं. 9 त्रिक 27. हातच्याला 2 9 8 72 आणि 2 74. बेरीज केली 909 7 4 11. हातच्याला 1 4 2 6 1 7 707. 77 49 गुणाकार येतोय. येते लक्षात? मग मला सांगा, हे नाही म्हटल्यावरती या दोन संख्या असणारे एवढं फक्त एक चेक करायचं तरीही उत्तर निघणार. चेक करायचं असेल तर गुणाकार करून बघा. यांचा गुणाकार 8439 भरलाच पाहिजे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2.399 आहे, 3.299, 5.699, 6.599 यांची बेरीज किती असणार आहे? मांडणी करायची. मांडणी केल्यानंतर उत्तर सहज निघणार. चिल्लर प्रश्न आहे. 3.299, 5.699 आणि 6.599. ओके. बेरीज केली. कशी येणार बेरीज? 9 चौक 36. हातच्याला 3 9 चौक 36 आणि 3 39. हातच्याला 3 5 6 11 11 2 13 13 3 16 3 19. ओके. हातच्याला 1 6 5 11 11 14 15 16 आणि 1 17. 17.996. 17.996 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक बी मध्ये. ओके. पुढचा प्रश्न बघूया. एका बागेमध्ये 112 झाडं काय आहेत? हापूस आंब्याची आहेत. त्याच्या 6 पट फणसाची झाडं आहेत. सुपारीची झाडं फणसाच्या झाडापेक्षा काय आहेत? 84ने जास्त आहेत.
तर त्या बागेतील एकूण झाडांची संख्या किती असणार आहे. पहिला आपण विचार केला तर हापूस जो आंबा आहे, हापूस आंब्याची झाडं किती तर मित्रांनो, तर 112 झाडं आहेत. ठीक आहे. आता त्याच्या 6 पट काय आहेत, फणसाची झाडं आहेत. कोणाच्या 6 पट, तर 112च्या. मग 112ची 6 पट केली तर किती येणार, 1272 आणि 6 एक 6 म्हणजे 672. 112ची 6 पट झाली 672. आता तर सुपारीची झाडं कशी आहेत, फणसाच्या झाडांपेक्षा 84ने जास्त. मग 84 पुन्हा ॲड केले, हे काय असणार, आपली सुपारीची झाडं असणार. ओके, सुपारीची झाडं फणसांच्या झाडापेक्षा 84 जास्त. मग 4 आणि 2 किती, 6, 7 8 15, 6 आणि 1 7, 756 झाडं ही आपली काय असणार आहेत, सुपारीची. मग आता एकूण झाडं किती झाले रे मित्रांनो, तर 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, हातच्याला 1 5, 7 12 13 आणि हा एक 14, हातच्याला 1 केलं, 1 आणि 7 8, 8 आणि 7 14, 14 आणि 1 15, 1540 एवढे झाडं असणार. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका रांगेमध्ये रोहित समोरून 8वा आहे, त्याच रांगेमध्ये विराट मागून 25वा आहे. हार्दिक हा रोहित व विराट यांच्या मधोमध उभा असेल आणि त्या रांगेमध्ये एकूण 60 मुले असतील तर हार्दिकचा समोरून क्रमांक किती आहे. आता या प्रश्नाला लगेच सोडवता आलं पाहिजे. कसं, बघा एकूण मुलं किती तर मित्रांनो, एकूण मुलं आहेत 60. त्याच्यापैकी काय सांगितलं आता, रांगेमध्ये विराट हा मागून 25वा आहे, मागून 25वा आहे. ओके, 25वा म्हणजे हे 25, हे 25 कमी झाले कमी. ह्या 25वा कोण आहे, विराट आहे. आता काय सांगितलंय, हार्दिक हा रोहित आणि विराटच्या मधोमध उभा आहे. रोहित आणि विराटचा काय सांगितलं, मधोमध आहे. मग मला सांगा, जर समजा रोहित हा समोरून 8वा आहे, समोरून 8वा कोण आहे, रोहित आहे. मग मला सांगा, हे 8 आणि हे 25 झाले किती, 33 मुलं कमी झाले. 33 कमी झाले 60मधून, म्हणजे उरले किती, 27 मुलं काय असणार, रोहित आणि विराटच्या मध्ये. हे किती, 27 मुलं आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये मधोमध कोण आहे, मधोमध कोण आहे रे मित्रांनो, मधोमध बरोबर हार्दिक बसला आहे. ओके, कोणाच्या, या दोघांच्या मधोमध हार्दिक आहे. मग मला सांगा, 27चे अर्धे अर्धे म्हणजे किती रे मित्रांनो, 13 खाली, इकडे किती असणार, इकडे 13, इकडे 13 आणि इथे मध्ये कोण असणार आहे, इथे मध्ये तुमचा हार्दिक असणार आहे. मग हार्दिकचा समोरून क्रमांक किती असणार, तर हे 25 आणि हे 13 हे कमी करून टाकायचे ना. 25 आणि 13 झाले किती, 38 तुमचे कमी केले. कशामधून, खाली 38 आहेत, म्हणजे 60मधून हे 38 गेले, तर समोरून 22वा क्रमांक हा कोणाचा असणार आहे, तर हा तुमचा हार्दिकचा असणार. हे समजून घ्या. विराट खालून 25वा, त्याच्या पुढं कोण आहे, 13वा हार्दिक आहे. मग 25 आणि खालचे 12 कमी केले, किती, 25 आणि 12 किती, 37 मुलं आहेत का, 38वा आहे. ओके, नाही 25 आणि आता हा 14वा, पुढे 14वा हार्दिक आहे, म्हणजे 13 आणखी 25मध्ये प्लस केले तर 38 हे हार्दिकच्या मागे असणार. म्हणून 60मधून हे 38 वजा केले तर 22वा तुमचा हार्दिक असणार. पर्याय क्रमांक डी आपलं अगदी बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका आयताकृती जागेची लांबी व रुंदी यांची बेरीज 41 सेंटीमीटर येते आणि वजाबाकी 9 सेंटीमीटर येते, तर त्या आयताकृती जागेचं क्षेत्रफळ किती असणार आहे. आता लांबी रुंदी 41 आहे. आता हा प्रश्न काय आहे, दोन संख्यांची बेरीज 41, दोन संख्यांची वजाबाकी 9 येते. या प्रश्नावर आधारित असणारा प्रश्न आहे. दोन संख्यांची बेरीज की नाही, लांबी रुंदी यांची बेरीज 41 आहे, वजाबाकी 9 आहे. मग याच्यामध्ये मोठी संख्या जर शोधायची असेल तर काय, कशी शोधतो आपण, तर या 41 आणि 9ची बेरीज करायची, भागीला 2 करायचं. 41 आणि 9 50 भागीला 2 केलं तर 25. मोठी संख्या 25 आहे आणि लहान काय, 41 वजा 9 भागीला 2, म्हणजे बेरीज आणि
वजाबाकी यांचा फरक बघायचा, भागीला 2 करायचं. 41 वजा 9 किती? 32. 32 भागीला 2 केलं तर 16. म्हणजे लांबी रुंदी एक 25 असणार, एक 16 असणार, हे समजून घ्या. मग चेक करून बघा, बेरीज 41 आहे, फरक बरोबर 9चा आहे. मग त्यांचं आता काय, आयताकृती जागेचं लांबी रुंदी मिळाली तर त्याचं क्षेत्रफळ काढणार. कसं काढणार? तर गुणाकार. लांबी गुणिला काय करतो? रुंदी, आपल्याला क्षेत्रफळ मिळतं. मग लांबी आणि रुंदीचा गुणाकार केला तर कसा गुणाकार? तर तुमचं 16 पंचे 80, हातच्याला 8, सोड 2 32 आणि 8 झाली किती? 40, म्हणजे 400. 400 गुणाकार येणार 400 चौरस सेंटीमीटर, हे त्याचं क्षेत्रफळ असणार. पर्याय क्रमांक काय दिसतंय? बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका बॉक्सची लांबी 25 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर आहे. त्या बॉक्सचे घनबळ 1250 घन सेंटीमीटर आहे. तर त्या बॉक्सची जाडी किती असणार? किती असणार? तर साधं आहे. बॉक्स कसा आहे? लांबी रुंदी वेगवेगळी आहे म्हटल्यावरती हा इष्टिका चित्ती आकाराचा. इष्टिका चित्तीचा घनफळ कसं काढतो? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर इष्टिका चित्तीचे घनफळ. ओके, म्हणजे कोणाचं घनफळ? तर बॉक्सचे घनफळ. येते लक्षात? मग बॉक्सचं घनफळ किती दिलं मित्रांनो? 1250. लांबी रुंदी किती आहे? 25 गुणिले 10 आणि उंची म्हणजे जाडी जी काय असणार आहे ती आपल्याला मिळणार. जाडी गुणिले केल्यावरती 1250 उत्तर आलं पाहिजे. मग इथे ते शोधायचं असेल. ओके, हे जे आहे बॉक्सची जाडी म्हणजे हाईट जी काय असणार तीच जाडी आपण मानली. तर 1250 हा जो गुणिले 25 10 आहे तो काय होणार? भागीला होणार. म्हणजे 25 गुणिले 10 किती? 250. मग अंशाने छेदाला भाग दिला, कसं जाणार? 0 0 कट झाला. 25 5 125, म्हणजे 5 सेंटीमीटरची जाडी असली पाहिजे. कशाला? बॉक्सला. पर्याय क्रमांक कुठं दिसतंय? सी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. निशांतने 5 दिवसात एकूण काय केले? 100 जांभळं खाल्ली. निशांतने प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 6 जांभळं काय केलेत? जास्त खातो. तर निशांतने तिसऱ्या दिवशी किती जांभळं खाल्ली असतील? प्रश्न समजून घ्या काय आहे. 5 दिवस आहेत. किती दिवस? 5 दिवस. ओके, निशांतने काय केलंय? त्या 5 दिवसामध्ये 100 जांभळं खाल्लेत. आणि निशांत काय करतोय? प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 6 जांभळं जास्त खातोय. ठीक आहे. टोटल किती आहेत? 100 आहेत. मग याच्यामध्ये पहिल्या दिवशी काहीतरी जांभळं खाल्ले असणार, त्याला काय मानायचं? एक्स मानलं. आता हे मांडणी करून देण्यासाठी ज्याला समजलंय तो सहज सोडवणार. कसं बघा, आता प्रत्येक दिवशी 6 जांभळं वाढणार आहेत, म्हणजे काय? 1 अधिक 6. तिसऱ्या दिवशी याच्यापेक्षा 6 जास्त, म्हणजे किती? 1 अधिक 12. चौथ्या दिवशी 1 अधिक 18 आणि 5व्या दिवशी 1 अधिक किती? 24 येते. आणि हे सगळे 5 दिवस मिळून किती आहेत? 100 आहेत. मग इथं काय दिसतं रे मित्रांनो? इथं बघा, इथं 5x अधिक संख्यांची बेरीज केली तर काय दिसतं आपल्याला? 12 आणि 18 हे तुमचे 30 झाले. ओके, 30 आणि हे 44 54 54 आणि 6 60. 5x अधिक 60 बरोबर 100. मग 5x बरोबर किती असणार मित्रांनो? हा अधिक 60 इकडे वजा केला तर 40 होणार. होईल की नाही? म्हणून x बरोबर 40 भागिले किती? 5 केलं तर 5 8 40. पहिल्या दिवशी 8 जांभळं त्याने खाल्ले असणार. कोणी? निशांतने. विचारलं काय आता? तर निशांतने तिसऱ्या दिवशी किती जांभळं खाल्ली असणार. मग तिसऱ्या दिवशी किती असणार मित्रांनो? काय दिसतंय? तिसऱ्या दिवशी बघा, दररोज 6 जास्त, म्हणजे तिसऱ्या दिवशी 12 जास्त होणार पहिल्या दिवसापेक्षा. ओके, म्हणजे 1 अधिक 12. 8 अधिक 12 किती? 20 जांभळं. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 24 असेल, लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 72 असेल तर 2 संख्यांची बेरीज किती? कसं काढणार? तर दुसरी संख्या शोधण्यासाठी काय सांगितलं अगोदर? 2 संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा जो गुणाकार असतो तो त्या 2 संख्यांचा गुणाकार एवढा असतो. म्हणून त्यापैकी एक संख्या जी दिलेली आहे ती संख्या या दोघांच्या गुणाकाराला
भाग देईल. 72ने या दोघांच्या गुणाकाराला भाग द्यायचा. मग कसा भाग जाईल तर बघा, 24 एक 24, 24 त्रिक किती झाले 72. 144ला 3ने भागलं तर काय उत्तर येईल 3 चौक 12, उरले किती 2, 3 8 24, म्हणजे दुसरी संख्या आली 48. आता काय विचारलं आहे त्यात दोन संख्यांची बेरीज. मग एक आहे 72, दुसरी 48 आली. दोघांची बेरीज 8 आणि 2 10, चला 1 7 4 11, 11 आणि 1 12, म्हणजे बेरीज किती 180 भरणार. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, एका फुलांच्या करंडीमध्ये काही फुलं आहेत. या फुलांचे प्रत्येकी 30 किंवा 40 किंवा 50 फुलांचा एक असे हार बनविले तर प्रत्येक वेळेस हार पूर्ण होण्यास 5 फुलं कमी पडतात. तर त्या करंडीमध्ये कमीत कमी किती फुलं असावीत. 30 प्रमाणे, 40 प्रमाणे किंवा 50 प्रमाणे केला तरी देखील प्रत्येक वेळेस 5 फुलं कमी पडत आहेत. ओके, मग मला सांगा काय करावं लागेल. अगोदर अशी एक संख्या शोधावी लागेल जिला पूर्ण भाग जातो, म्हणजे अगोदर लसावी शोधून काढायचा. लसावी मसावीचा प्रश्न आहे. कमीत कमी म्हणजे लसावी, लहानात लहान कमीत कमी असे शब्द आले म्हणजे अगोदर लसावी काढायचा. 30 40 50चा लसावी काढला तर काय येणार आहे मित्रांनो, 30 40 50चा लसावी जर काढला तर तिघांना 10ने भाग जातोय, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाच 50. आता एकही संख्येला भाग जाणार नाही, म्हणून या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी. 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 गुणिले 10 केलं तर 600. 600 काय, जर करंडीमध्ये 600 फुलं राहिले असते तर काय झालं असतं, एकही फुल कमी पडलं नसतं. तुम्ही 30ने करा, 40ने करा किंवा 50ने करा. मग आता काय म्हटलंय, आता 5 फुलं कमी पडतायत. 5 फुलं कमी पडतायत म्हणजे काय, 5 भाग पूर्ण जात नाही आहे. कालही देखील याच प्रकारचं उदाहरण झालं होतं. कमी पडतायत असं वाक्य आलं असेल तर तेवढे कमी करून टाकायचे लसाईमधून. 5 कमी केले तर 595, म्हणजे करंडीमध्ये 595 फुलं असतील. म्हणून 30 प्रमाणे विचार केला, बरोबर आहे की नाही. 30 प्रमाणे हार बनवलं तरी 5 कमी पडतील, 40 प्रमाणे केलं तरी 5 कमी पडतील, 50 प्रमाणे केलं तरीही 5 कमी पडतील. 595 फुलं असणार करंडीमध्ये. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काल काही प्रश्न घेतले. पुणे SRPF गट क्रमांक 2 मधील गणित बुद्धिमत्तेचे कालचे काही प्रश्न आपण जवळजवळ 25 प्रश्न काल बघितले आणि आज आपण उर्वरित 25-26 प्रश्न बघितले. तर याच पद्धतीने इतर SRPF गटाची प्रश्नपत्रिका आपण येत्या काही दिवसांमध्ये बघणारच आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. इथेच आपण आज थांबूया. धन्यवाद.